पत्रकार मित्रांनो, आजची ही जी पत्रकार परिषद आहे ती मुख्यतः ठाणे आणि रायगडमधल्या काही पत्रकार मंडळींना बोलवलेलं आहे आणि विषय आहे पेड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जी गेली 14 वर्ष बंद आहे. म्हणजे 2012च्या 9 फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याचं लायसन रद्द केलं. मी इथे बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून तुमच्याशी बोलत आहे आणि माझे शेजारी बसलेले कॉम्रेड M.A. पाटील हे या संस्थेचे चेअरमन आहेत आणि अन्य आमचे सगळे पदाधिकारी आज वर्किंग डे असल्यामुळे अवेलेबल नाही आहेत. पण पेड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या आजची जी ठेवीदारांची परिस्थिती आहे त्याची मांडणी करणं आणि कोर्टामध्ये जाऊन त्यांचा प्रश्न कसा सोडवता येईल हे सांगण्याकरता आजची पत्रकार परिषद आहे. आता मुद्द्यावरती येतो. 2012 9 फेब्रुवारीला ही पेड अर्बन बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लायसन विड्रॉ केलं. म्हणजे मुळामध्ये ह्या सर्व सहकारी बँका ह्या मूलतः कधी 50 वर्षापूर्वी, कधी 100 वर्षापूर्वी, 50-70 वर्षापूर्वी ह्या पतपेढ्या म्हणून निर्माण झालेल्या आहेत आणि 1980 सालानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक निर्णय केला, यातल्या मोठ्या ज्या पतपेढ्या आहेत यांना आपण कोऑपरेटिव्ह बँकेचं लायसन दिलं. अगदी सारस्वत बँकेपासून ते ह्या पेड अर्बनपर्यंत किंवा कॉस्मॉस किंवा रुपी ह्या सगळी जी नावं तुम्ही मोठी ऐकलेली आहेत ह्या पूर्वी सगळ्या पतपेढ्या होत्या. यांना 1980 नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लायसन देण्याचं ठरवलं आणि त्या कोऑपरेटिव्ह बँका झाल्या. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960ची आहे आणि 1960 नंतर महाराष्ट्र सरकारचा एक कायदा आहे आणि सरकार त्याचं सहकार खातं हे सुपरविजन करतं या सहकारी बँकांवरती. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं तर रेग्युलेशन करतं, संपूर्ण बँकिंग उद्योगाचं करतं आणि सहकारी बँकांचं पण करतं. म्हणून त्यांनी लायसेन्सिंग सिस्टममध्ये 80 नंतर सगळ्या मोठ्या पतपेढ्यांना सहकारी बँकेचं लायसन दिलं. हा नंबर 1चा भाग. महाराष्ट्र राज्यात संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 85% सहकारी बँका आहेत, कारण का महाराष्ट्र सहकार क्षेत्रात सर्वात पुढे आहे. अन्य राज्य म्हणजे कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे वगैरे वगैरे. गेल्या 20 वर्षात अनेक सहकारी बँका ह्या संकटग्रस्त झाल्या. त्याची विविध कारणं आहेत. मुख्य कर्ज थकणं आणि बुडणं याच्यातून बँक बुडते हे लक्षात घ्यावं. आता 2010 नंतर विशेष करून सर्वच बँका ह्या मरणासन्न झाल्या. म्हणजे त्यांची थकीत आणि बुडीत कर्ज ही फार मोठी झाली. गेल्या 20 वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच मोठ्या सहकारी बँकांना छोट्या सहकारी बँकांना घ्यायला भाग पाडलं. म्हणून अनेक बँका बुडण्यापासून वाचल्या आणि मोठ्या बँका म्हणजे सारस्वत बँक, शामराव विठ्ठल बँक या बँकांनी अनेक बँका ह्या विलीन करून घेतल्या. म्हणून त्या ठिकाणी ठेवीदार वाचले, बँका पण वाचल्या. पण 2010 नंतर मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दुसऱ्या कुठल्याही मोठ्या बँकेला घेण्यापासून वंचित ठेवलं आणि यांना मरू देण्याचं एक धोरण घेतलं. हे 2010 ते आता 2024पर्यंतच्या कालखंडात आपण पाहतो. ही जी पेड अर्बन बँकेची मी आज तुम्हाला केस स्टडी म्हणून सांगतोय याचं कारण असं 2012मध्ये याचं लायसन विड्रॉ झालं. पण साधारणपणे 2006 पासून या बँकेची मरणासन्न अवस्था दिसली. पेड अर्बन संघर्ष समिती म्हणून स्थापन झाली. त्यांनी खूप मोठं आंदोलन केलं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ही बँक त्याची जी बुडीत कर्ज आहेत ती वसूल करावीत आणि ज्या ठिकाणी बुडीत इन्व्हेस्टमेंट आहे जमिनीमध्ये ती वसूल करावीत. आणि म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी ज्या तक्रारी केल्या त्याच्यातून MPID कायद्याखाली तक्रार आली, त्यानंतर EDकडे तक्रार गेली, त्यानंतर CBIकडे तक्रार गेली, पोलिसांकडे तक्रार गेली आणि त्यांनी स्वतः मुंबईच्या हायकोर्टामध्ये 2012मध्ये अर्ज केला. पण त्यांनी जे अर्ज केला तो ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून केला. ही मांडणी अत्यंत बरोबर आहे. संघर्ष अत्यंत चांगला होता. परंतु 2012 नंतर या केसचं काय झालं हा खरा प्रश्न आहे. आता आपण 2024मध्ये आहोत. 2012 ते 2024 या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्याची दखल या पेड अर्बन संघर्ष समितीने घेतली नाही असं दुर्दैवाने म्हणायचं लागतं. याचं कारण असं, हा जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो परवाना बँकिंग परवाना पेड अर्बन बँकेचा विड्रॉ केला म्हणजे लायसन रद्द केलं, त्याचा काय अर्थ होतो की बँकेचं कामकाज बंद पडतं आणि एक प्रशासक जो असतो तो साधारणपणे 2006 ते 2012पर्यंत होता. प्रशासक जातो,
प्रशासक का येतो? कारण बँक तोट्यात असते म्हणून. RBIचा निर्णय आहे, त्यांनी सेक्शन 35 अन्वये म्हणजे RBI ॲक्ट 1935 प्रमाणे सेक्शन 35 अन्वये त्यांनी एक नोटीस काढली आणि प्रशासक नेमला. पण प्रशासकातून ही बँक पूर्णपणे पुनरुज्जीवित होऊ शकली नाही. त्यांनी निर्णय केला आता आपण लायसन विड्रॉ करूया. तो त्यांनी 12ला विड्रॉ केला, 9 फेब्रुवारी. आणि त्यानंतर त्याच सुमारास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एकूणच या कृतीविरुद्ध पेण अर्बन संघर्ष समिती जी होती ठेवीदारांची, त्यांनी हा जो काही RBIची कृती आहे लायसन रद्द करण्याची, त्याच्यावरती स्टे मिळवला आणि मुंबई हायकोर्टाने तो स्टे दिलेला आहे. हा स्टे असल्यामुळे आता राज्य सरकार, ED, पोलीस, CBI यांची कामं जी आहेत ती त्या जमिनी विकून किंवा कर्ज विकून बँक पुनरुज्जीवित करणं हे अजिबात कुठे काहीही झालेलं नाही आहे. थोडक्यात 14 वर्ष पूर्णपणे ठेवीदारांच्या संदर्भात वाया गेलेली आहेत. काही कर्ज वसुली झाली असेल, मान्य आहे. हा एकूणच घोटाळा 578 कोटी रुपयाचा आहे आणि या 578 कोटीमधून या घोटाळ्यातून किती पैसे रिकवर होतील हा प्रश्न अलहिदा. पण शेवटी आपण इथे पत्रकारांना का बोलवतो? आम्ही बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी म्हणून इथे एक हस्तक्षेप करणारा अर्ज 13 तारखेला मुंबई उच्च न्यायालयात एक केस आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही जी केस आहे या केसमध्ये आम्ही हस्तक्षेप करू इच्छितो. हस्तक्षेप करून आम्ही हे सांगू इच्छितो की ही जी प्रक्रिया आहे राज्य सरकारची, केंद्र सरकारची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, प्रशासकाची, याच्यातून तुम्ही कर्ज वसुली कराल, जमिनी विकून कराल. त्यात EDने त्याचा ताबा सोडला, सुप्रीम कोर्टात परवा 3 डिसेंबरला जाहीर झालं. पण ठेवीदारांचे पैसे कसे मिळतील या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही आहे. आणि म्हणून आम्ही हस्तक्षेपाचा अर्ज करतो. तर यासाठी मुद्दे 2 आहेत आमचे. 2020 नंतर एकूण परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. मार्च 2020 नंतर कोरोना लागू झाला आणि या कोरोना कालखंडात आपण ठाण्यामध्ये आहोत. CKP नावाची एक मोठी बँक ही पहिल्यांदा इथे लिक्विडेशनमध्ये काढण्यात आली. त्याच्यापूर्वी म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिक्विडेशन करण्यात आली. हे सगळं कोरोना काळात झालं आहे. त्यानंतर प्रत्येक आठवड्यात 2-2 सहकारी बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याचे लायसन्सेस विड्रॉ केले. आज मितीला 2020 पासून ते 24पर्यंत महाराष्ट्रातल्या 150 सहकारी बँकांचे लायसन्सेस रद्द झाले आहेत. प्रश्न इथे निर्माण झाला, कोरोना काळामध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो. त्या ठिकाणी मेमध्ये आम्ही गेलो. जस्टिस काथावाला यांनी आम्हाला एक ऑर्डर दिली की तुमचा प्रश्न आता ओपन कोर्टात घ्या. परंतु जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि DICC असं म्हणते की आम्ही तुम्हाला 5 लाख देणार आहोत, तर त्यांनी DICCच्या वकिलाला विचारलं, जस्टिस काथावाला या न्यायमूर्तींनी विचारलं, तुम्ही हे कधी देणार आहात? कारण हा प्रश्न पंजाब अँड महाराष्ट्र या बँकेच्या आंदोलनाच्या वेळेस मी स्वतः त्या ठिकाणी आंदोलनामध्ये पुढाकार होता माझा. मुंबईमध्ये आंदोलन मोठं झालं. पण त्यावेळेस निर्मलाबाई सीतारामन आणि रिझर्व्ह बँक ऑफ गव्हर्नर यांनी सांगितलं आम्ही 5 लाख हे इन्शुरन्सचा विमा देतो आहोत. पण कधी देतो आहोत हे त्यांनी सांगितलं नव्हतं. आम्ही न्यायमूर्ती काथावालांनी सांगितलं की आम्हाला 100% पैसे पाहिजेत. न्यायमूर्ती काथावाला यांनी DICCच्या माणसाला विचारलं, वकिलाला, की हे 5 लाख रुपये तुम्ही आत्ता देणार असाल तर मी यांची केस पुढे पाठवेन, अन्यथा मी यांनी जे लिक्विडेशनला आव्हान दिलं आहे ते मान्य करेन. त्यावेळेस DICCचे वकिलांनी कोर्टात सांगितलं, ते ओपन कोर्ट नव्हतं, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतं, कारण कोरोनाचा कालखंड होता. माझा मुद्दा लक्षात घ्या. न्यायमूर्ती काथावालांनी ओव्हरऑल ऑर्डर दिली की 5 लाख ताबडतोब देणार असाल तर ह्यांना मी ओपन कोर्टात जायला सांगतो. तुम्ही 5 लाख कधी देणार? DICCने सांगितलं आम्ही ताबडतोब देतो. आणि वस्तुस्थिती अशी, ऑगस्ट 20ला CKP बँकेच्या लोकांना 5 लाख मिळू लागले आणि मार्च 21पर्यंत ते त्यांनी पूर्णतः काढले. सरकारपुढे एक प्रश्न निर्माण झाला, एका बंद पडलेल्या सहकारी बँकेत जर तुम्ही ठेवीदारांना 5 लाख दिले आणि तेही लिक्विडेशन पूर्ण होण्यापूर्वी दिले तर याचा अर्थ तुम्ही कायदा बदल करणं क्रमप्राप्त आहे. कायदा बदल का करावं लागलं सरकारला? कारण कायद्यामध्ये असं लिहिलं आहे की ठेवीदारांना मिळणारी 1 लाखाची रक्कम ही लिक्विडेशनच्या अंतिम टप्प्यात कोण डेटर्स आहेत आणि कोण क्रेडिटर्स आहेत याची यादी लिक्विडेटर बनवतो आणि सरतेशेवटी ठेवीदार
याला 1 लाख मिळतात. आता ती 1 लाखाची रक्कम लिक्विडेशनच्या नंतर मिळणारी ही जर 5 लाख झाली असेल, सरकारला प्रश्न असा निर्माण झाला, अरे हे तर ऑगस्ट 20मध्येच दिले, आपण एप्रिलमध्येच लायसन रद्द केलं, लिक्विडेशन अजून सुरू झालेलं नाही आहे, कोरोना कालखंड आहे, तर 5 लाख तर दिले. म्हणून त्यांना कायदा दुरुस्ती करावी लागली. ती केंद्र सरकारने केली. त्याला ऑगस्ट 21 म्हणजे बरोबर 1 वर्षानंतर कायदा दुरुस्ती झाली. या कायद्यांमध्ये एक खूप चांगली गोष्ट घडली आणि एक खूप वाईट गोष्ट घडली. चांगली गोष्ट अशी की ज्या बंद पडलेल्या लिक्विडेशनमध्ये गेलेल्या सहकारी बँका आहेत देशभरात, यांना लिक्विडेशन पूर्ण होईपर्यंत थांबायची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारने असं सांगितलं की आम्ही नोटिफिकेशन इश्यू करतो, 90 दिवसात तुम्हाला 5 लाखापर्यंत अप टू 5 लाख हे तुम्हाला इन्शोर्ड रक्कम मिळेल. हे आमचं नोटिफिकेशन आहे आणि ही कायदा दुरुस्ती आहे. ज्याच्यामध्ये काय घडलं की बऱ्याचशा बँकांमध्ये 85%, 90%, 95% एवढ्या लोकांना 100% पैसे मिळू लागले. ही एक चांगली गोष्ट घडली. पण काही ठिकाणी 15%, 10%, 5%, 1%, 2% या लोकांना 5 लाखाची वरची जी रक्कम होती ती मिळत नव्हती. कायदा असं सांगतो. आता मी तुम्हाला कायदा काय सांगतो हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला आत्ता तुम्हाला जे पत्र दिले पत्रकारांना त्यात लिहिलेलं आहे. कायदा असं म्हणतो की क्लॉज 16 DICC ॲक्ट 1961 क्लॉज 16 तो असं म्हणतो एखादी बँक जेव्हा बुडते तेव्हा 100% पैसे परत मिळायला पाहिजेत. पण 61 पासून आजपर्यंत कोणीच त्या कायद्यान्वये कोर्टात गेलं नाही. त्यामुळे तो कायदा पुस्तकात राहिला. त्यानंतर क्लॉज 17 हा 1 लाख होता, कोणी कोर्टात गेलं नाही. आता तो 5 लाख झाला. आम्ही कोर्टात गेलो, आम्ही 5 लाख सिक्कीम बँकेच्या बाबतीत मिळवले आणि मग एक इतिहास निर्माण झाला. मी सांगितलं तसं ऑगस्ट 21मध्ये संसदेमध्ये एक कायदा पास झाला आणि म्हणून बहुतांश लोकांना म्हणजे 85 ते जवळजवळ 98% लोकांना 5 लाख मिळू लागले. ही चांगली गोष्ट. 5 लाखाच्या वरच्यांचा प्रश्न तो मी वेगळा मांडतो. इथे मुद्दा पेण अर्बनच्या बाबतीमध्ये माझ्या शेजारी बसलेले M.A. पाटील यांची ही मोठी संस्था आहे. हे या देशातले अत्यंत महत्त्वाचे मोठे नेते आहेत. अंगणवाडी आणि आशा वर्कर्स याबरोबर असंघटित कामगारांचं एवढं नेतृत्व तुम्ही बघितलं नसेल. लाखो कामगारांचे जवळजवळ 40 लाख रुपये यांचे रुपी बँकेत अडकलेले आहेत. यांना फक्त 5 लाख मिळाले. मुद्दा हा की लोकांच्या ठेवीमधून यांनी ठेव निर्माण केली. 40 लाखाची ठेव आहे आणि यांना फक्त 5 लाख मिळाले. असो, 5 लाख हे त्यांना 2022मध्ये मिळाले. रुपी बँकसुद्धा पेण अर्बन सारखीच एक संकटग्रस्त बँक होती. त्याच्याविषयीचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एक अर्ज होता. तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निकालेला होता. मुंबई हायकोर्टाने निकालेला होता. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आम्ही ही बँक अपवाद म्हणून बाजूला ठेवली होती, आता आम्ही इथे पण 5 लाख देतो. आता माझा मुद्दा असा की पेण अर्बन बँकेतल्या लोकांना अपवाद का नाही करणार? रुपी बँक 2022मध्ये तुम्ही लिक्विडेशनमध्ये काढले आणि ताबडतोब 5 लाख दिले. 21चा कायदा रुपी बँकेसकट 150 बँकांना लागू केला. पेण अर्बन बँक आणि बेंगलोरची एक बँक आहे त्याचं नाव राघवेंद्र स्वामी बँक सहकारी बँक, त्या 2च बँका आता अपवाद आहेत. मी तुमच्यापुढे पेण अर्बनचा प्रश्न मांडतोय. जर 2020मध्ये आम्ही सिक्कीम बँकेला आणि त्यानंतर ऑगस्ट 21 नंतर 150 कोऑपरेटिव्ह बँकांना 5 लाख मिळवून देण्याचा एक जो कायदा झाला त्याचा फायदा घेतला. कायदा आमच्यामुळे झाला पण फायदा आता 150 सहकारी बँकांना झाला. पण पेण अर्बनमध्ये त्यांची जी कोर्टातली केस आहे त्याच्यामध्ये शेंडी तुटो व पारंबी तुटो अशी भूमिका ठेवीदारांच्या त्या संघर्ष समितीने घेतली आहे. आणि त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कृतीवर म्हणजे लायसेन्स रद्द करण्याच्या कृतीवर त्या ठिकाणी स्टे आहे. हा स्टे उठला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांनाही 5 लाख द्यायला तयार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मी असं म्हणत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मी असं म्हणत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक सबसिडरी कंपनी आहे. त्या सबसिडी कंपनीचं नाव आहे DICGC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सबसिडरी आहे. आणि ही सबसिडरी काय काम करते? सर्व बँकांकडून इन्शुरन्स प्रीमियमचे हप्ते घेते. ते साधारणपणे त्याचा हिशोब असतो 1000 रुपयाला 1 पैसा या पद्धतीने. तो ऑगस्ट 21मध्ये त्यांनी 2 पैसे केले असतील, 5 पैसे केले, 6 भाग सोडून द्या.
इन्शुरन्स बँकांकडून घेऊन बँका बुडल्या तर किती द्यावेत हे DICC ठरवते. पेन अर्बन बँकेच्या बाबतीमध्ये सर्व ठेवीदारांचा असा समज आहे की प्रशासक, राज्य सरकार किंवा तुमचा लिक्विडेटर हा मला पैसे देतो. मुळात हे अजिबात बरोबर नाही आहे. बँकिंगच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने ते कायदे वेगळे, EDचा कायदा वेगळा, MPIDचा कायदा वेगळा. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जर लायसन रद्द केलं असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्टे उठला तर पेन अर्बन बँकेला या ठेवीदारांना, या ठिकाणी एक ज्येष्ठ ठेवीदार आहेत, यांचे निवृत्तीनंतरचे 18 लाख रुपये त्या पेन अर्बनमध्ये आहेत. त्यांना एकही पैसा काढता आला नाही कारण हा स्टे आहे. हा स्टे जर उठला तर लिक्विडेशन चालू होईल. लिक्विडेशन चालू झालं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक नोटिफिकेशन जर अन्य बँकांकरता जसं काढलं तसं याही बँकेच्या बाबतीमध्ये म्हणजे पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत एक नोटिफिकेशन त्याला काढायला लागेल आणि 90 दिवसाच्या आत यांचे 5 लाख रुपये द्यावे लागतील. 5 लाख देणं याचा अर्थ पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आजच्या घडीला 1,58,000 आणखीन काही लोक हे ठेवीदार आहेत. यापैकी 1 लाखाच्या खालचे किती, 1 लाख ते 5 लाख किती, 5 लाखाच्या वरचे किती याचे आकडे उपलब्ध आहेत. समजा 90% लोक 1 लाखाच्या खालचे असतील, 90 ते 99% इथपर्यंतचे लोक म्हणजे 9% लोक 1 लाख ते 5 लाख असतील आणि फक्त 1% किंवा 1.5% हे 5 लाखाच्या वरचे असतील. तर आत्ता लिक्विडेशनचा स्टे उठवला तर 98.5% लोकांना 5 लाखाच्या खालचे पैसे मिळतील आणि मोठा प्रश्न सुटेल. यांचं वय जेव्हा 60 होतं तेव्हा ही केस चालू झाली. आज ही मंडळी 75च्या पुढची मंडळी आहेत. बहुतांशी लोक 1,58,000 पैकी 70 ते 90 या ब्रॅकेटमध्ये जवळजवळ 85% लोक आहेत. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला आम्ही काल पत्र लिहिलं. ते पत्र आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. त्यात आम्ही असं म्हणतो की क्लॉज 16 DICC ॲक्टचं सांगतो एखादी बँक बुडली तर 100% पैसे दिले पाहिजेत. हे तुम्ही अंमलात आणतच नाही आहात. पण तुम्ही क्लॉज 17मध्ये म्हणता आम्ही 5 लाखापर्यंत देऊ. तुम्ही स्टे विड्रॉ करा, स्टे कोर्टाने उठवावा याकरता प्रयत्न करा. आमचा रिट पिटिशन तुम्हाला मदत करेल स्टे उठवायला. आणि स्टे एकदा उठला की तुम्ही नोटिफिकेशन काढा आणि ह्या सगळ्या 1,58,000 लोकांना किमान 5 लाखापर्यंत पैसे द्या. आणि 5 लाखाच्या पुढची रक्कम आमची मुंबई हायकोर्टामध्ये अन्य 6 केसेस पेंडिंग आहेत त्याच्याबरोबर टॅग करा. अन्य 6 केसेस कुठल्या? यांची रुपी बँक, कर्नाळा कोऑपरेटिव्ह बँक ही रायगडमधली बँक, सिटी कोऑपरेटिव्ह बँक ही मुंबईतली आनंद अडसुळांची बँक, कपोल कोऑपरेटिव्ह बँक ही पार्ल्याची बँक, त्यानंतर बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ. आणि मी आता तुम्हाला 5 बँकांची नावं घेऊन सांगितली. पेन ही 6वी बँक आम्ही घेत आहोत. बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी ही एक रजिस्टर्ड संस्था आहे. मी त्याचा सेक्रेटरी आहेत, हे अध्यक्ष आहेत. आमचं म्हणणं असं आहे की कुठल्याही बँकेमध्ये केवळ कोऑपरेटिव्ह नव्हे, एखादी बँक बुडत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि DICCने 100% हे ठेवीदाराचे पैसे सुरक्षित केले पाहिजेत. उद्या तुम्ही विचार करा, बँका खाजगीकरण करणं आणि बँका बुडवणं हा एक धंदा झालेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा कायदा जो ऑगस्ट 21 हा असं म्हणतो की एखादी बँक बुडली तर तुम्हाला 5 लाख देईन. याचा अर्थ एखादी उद्या मोठी खाजगी बँक बुडली, येस बँक बुडता बुडता वाचली. पण या ठिकाणी तुम्ही विचार करा, PMC बँकेला आजही 5 लाख त्यांनी दिले नाही, 10 वर्षांत देऊ असं सांगितलं. याचा अर्थ जेव्हा ते मिळतील ना तेव्हा ते फक्त 100तले 65 रुपये मिळतील. एवढा मोठा अन्याय PMCच्या ठेवीदारांवरती केला आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारने केलेला आहे. दुसरा अन्याय कुठे आहे? जर एखादी मोठी बँक कोसळली तर 5 लाखापर्यंत पैसे मिळणं याचा अर्थ मोठ्या बँका आज 5 लाख 10 लाख कोटी बॅलन्स शीट असणाऱ्या आहेत. तुम्ही विचार करा, बँकिंग व्यवस्थेमध्ये एवढं मोठं संकट आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतं, DICC म्हणतं, केंद्र सरकार म्हणतं की आम्ही 5 लाख दिले ना, 98% लोकांना पैसे दिले. हे एका बाजूने चांगलं आहे, दुसऱ्या बाजूने वाईट आहे. आपण ठेवीदारांचा 100% पैशावरचा जो मूलभूत अधिकार आहे तो संविधानात्मक अधिकार आहे. त्यासाठी लढण्यासाठी आम्ही ही संघटना स्थापन केली. ही संघटना आम्ही गेले 2 वर्ष
आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या तमाम सहकारी बँकांच्या ठेवीदारांचे 100% पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मी तुमच्यापुढे एक केस स्टडी म्हणून पेड अर्बनचा प्रश्न मांडला, कारण ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2012 नंतर अपवाद केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते स्टे उठला तर आम्ही 5 लाख देऊ. लिक्विडेशनमध्ये गेल्याशिवाय जर पेड अर्बनला 5 लाख मिळणार नसतील तर लिक्विडेशन कोण उठवणार? ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मुंबईचा हायकोर्ट यांच्याच पुढाकाराने होईल. त्याला मदत व्हावी म्हणून आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारला एक पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही एक रिट पिटिशन करा किंवा तुम्ही अर्ज करा आणि तो स्टे उठवा आणि आमच्या अर्जाचा फायदा घेऊन या तमाम 1,58,000 लोकांना किमान 5 लाखापर्यंत पहिल्यांदा द्या आणि उर्वरित पैसे प्रोटेक्ट करण्याकरता तुम्ही क्लॉज 16चा वापर करा अशी आमची कोर्टाला नम्र विनंती आहे. आम्ही 13 तारखेला आमचा हस्तक्षेपाचा अर्ज मुंबईच्या हायकोर्टात टाकतो. बाकीचे सगळे अर्ज आमचे मुंबई हायकोर्टात आहेत. CKPचा आमचा अर्ज हा सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लीव पिटिशन म्हणून गेले 2 वर्ष पेंडिंग आहे. तिथे जजेसची कमतरता आहे म्हणून आमचं बेंच पुनर्गठित करणं असं सुप्रीम कोर्टाचं काम आहे. सांगायचं थोडक्यात असा अर्थ की बँका बुडल्या तर ठेवीदार बुडतात, पण ठेवीदारांच्या जीवावरच बँका चालतात हे सत्य. मी बँक कर्मचाऱ्यांचा ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि आत्ता ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचा नेता म्हणून सांगतो की बँकिंग व्यवस्था ठेवीदारांच्या जीवावर चालते. तुम्ही ठेवीदारांना मारून टाकण्याचं धोरण घेतलं तर बँका बुडल्यानंतर या देशात हाहाकार निर्माण होईल आणि म्हणून ठेवीदारांना 100% संरक्षण देणं हे कायद्यात आहे. पण बाकीचा कर्ज बुडव्यांची कर्ज वसुली हा कायदा वेगळा, ठेवीदारांना संरक्षण देण्याचा कायदा वेगळा. या देशामध्ये एक असा इकॉनॉमिक ऑफेन्सेससाठी कायदा नाही आहे. याचा गैरफायदा आज परिस्थितीनं रूप घेण्यात येतोय आणि म्हणून पेड अर्बनमधल्या 1,58,000 लोकांचं आज 14 वर्ष ते वाट बघतात. कित्येक लोक देवाघरी गेलेले आहेत आणि म्हणून अजून नवीन आलेले गव्हर्नर आजच उद्या शपथ घेतील बहुतेक. त्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या अर्जाची दखल घ्या. आत्ताच आमचा हा अर्ज अर्थमंत्री सीताराम यांना पण मिळालेला आहे आणि म्हणून त्यांनीही दखल घ्यावी. पार्लमेंट सेशन चालू आहे. सर्व खासदारांनी सर्व पक्षांच्या खासदारांनी याची दखल घ्यावी. कारण बँकिंग उद्योगामध्ये 300 लाख कोटी रुपये आहेत आणि इथे तर आपण पेड अर्बनमध्ये काही कोटींविषयी बोलतो, म्हणजे 578 ते 900 कोटींपर्यंत बोलतो. हा एवढा मोठा विषय आहे. तो अखिल भारतीय विषय असला तरी पेड अर्बन हा स्थानिक विषय झालेला आहे. पण या स्थानिक विषयाचं स्वरूप हे अखिल भारतीय आहे म्हणून नम्र विनंती आहे याला आपण प्रसिद्धी द्यावी आणि मग आपण आम्हा दोघांना आपले प्रश्न आपण विचारावेत. आम्ही या ठिकाणी उत्तरं देऊ. ऑगस्ट 21ला जेव्हा कायदा झाला तेव्हा ऑगस्ट 21ला जेव्हा कायदा झाला तेव्हा निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नरने तेव्हाच म्हटलं की रुपी बँक, त्यानंतर पेड अर्बन बँक आणि बंगलोरची जी बँक आहे गुरु राघवेंद्र स्वामी बँक सहकारी बँक, या 3 बँकांचं आम्ही एक्सेप्शन करतो कारण हायकोर्टामध्ये त्यांच्या केसेस प्रलंबित आहेत. म्हणून आम्ही म्हणजे स्टे, आता हा स्टे आहे इथे जाहीर झालं, प्रलंबित आहेत, याचा निकाल लागण्याची आम्ही वाट बघतो म्हणून त्या अपवाद करण्यात आला. बाकी सर्व बँकांना त्यांनी दिलेत आणि सर्व बँकांना दिल्यामुळे सिटी कोऑपरेटिव्ह बँक असो, कपोल कोऑपरेटिव्ह बँक असो, बाबाजी दाते महिला कोऑपरेटिव्ह या पूर्वीपासून सेक्शन 35मध्ये होत्या. त्याचं लिक्विडेशन अनाऊन्स झालं 90 दिवसात त्यांना 5 लाख मिळाले. या सर्वांची नेतेपदी आम्ही अध्यक्ष आणि सेक्रेटरी म्हणून आमच्या कोर्टात केसेस आहेत. त्यांनासुद्धा 100% मिळावे ही गोष्ट आत्ता मुंबई हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे ही केस आहे आणि ती केससुद्धा मला वाटतं ख्रिसमसच्या पूर्वी आमची तारीख लागेल अशी शक्यता आहे. पंजाब आणि महाराष्ट्राच्या बाबतीतसुद्धा ती केस आत्ता 19 तारखेला आहे. ही म्हणजे माहिती म्हणून दिली. म्हणजे 3 बँका अपवाद झाल्या. या अपवादातली एक बँक रुपी बँक 2022मध्ये निकाली लागली म्हणून त्यांना पैसे मिळाले. राहता राहिली कुठली बँक? पेड अर्बन महाराष्ट्रातली कर्नाटकामधली एक बँक. या बँकेच्या बाबतीत हा प्रश्न आता समोर आलेला आहे आणि म्हणून मी तुमच्यापुढे मांडणी करतोय. त्याचं कारण MPID ॲक्टमध्ये महाराष्ट्र सरकार, त्यात ED, CBI आणि पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांनी जो प्रश्न हातात घेतलेला आहे तो स्टे उठवू नये असं त्यांनी पण चंद्रकांतदादा पाटील हे सहकार मंत्री होते, त्यांचं पत्र आहे मुंबईच्या हायकोर्टामध्ये आणि पेड अर्बनच्या ठेवीदारांचा अर्ज आहे. कोर्टाने त्यांच्या अर्जाचा विचार केला आणि स्टे दिला.
RBIने स्टे दिल्यानंतर RBI काही करू शकत नाही. आता RBI सुद्धा त्यांनी खरं म्हणजे 2020 नंतर स्वतःहून पाऊल घ्यायला पाहिजे होतं, पण नाही घेतलं. त्यांनी 21मध्ये कायदा दुरुस्ती करताना उलट अपवाद केला. त्यांनी हा अपवाद सोडून द्यावा. जसं रुपीच्या प्रश्नात त्यांनी लक्ष घातलं तसं त्यांनी पेन अर्बनमध्ये लक्ष घालावं. याशिवाय आपण काय म्हणू शकतो. आणि त्यांनी लक्ष घालावं याकरता मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही न्यायमूर्तींपुढे जाऊ आणि मग त्या ठिकाणी RBIला भूमिका घ्यावी लागेल, DICCला भूमिका घ्यावी लागेल, होय राज्य शासनाला पण भूमिका घ्यावी लागेल. सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे राज्यातले असोत किंवा केंद्रातले असोत ते सगळे आदरणीय वंदनीय वगैरे आहेत. पण प्रत्यक्ष जेव्हा ठेवीदार मरत असतो तेव्हा ते काय करत असतात. हे जे काही कायदे आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा, DICचा कायदा आणि राज्याच्या हातातले कायदे, त्यात फरक आहे हे या लोकप्रतिनिधींना कळू नये का. मुख्यमंत्र्यांनी असं विधान करताना आणि पाठिंबा देताना किंवा तिथे कॅमेरापुढे सांगताना की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, प्रत्यक्षात हा स्टे उठवण्याकरता निर्मलाबाई सीतारामन यांचं केंद्र सरकार काय करतं, सहकार खातं महाराष्ट्र राज्याचं काय करतं आणि ED CBI पोलीस काय करतात हा प्रश्न आहेच की नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं एकनाथ शिंदेनी म्हणणं किंवा देवेंद्र भाऊंनी म्हणणं किंवा निर्मला सीतारामननी म्हणणं, या म्हणण्याला काय अर्थ आहे. इथे दोन वेगळ्या प्रकारचे कायदे आहेत की इकॉनॉमिक ऑफेन्सेसविषयीचा कायदा वेगळा, बँक ठेवीदारांना पैसे कसे मिळतात याच्याविषयीचा केंद्राचा कायदा वेगळा, केंद्र सरकारचं RBI आणि RBIचा ॲक्ट आणि DICC त्याची सबसिडी त्याचा कायदा वेगळा. कृपा करून संपूर्ण भारताला हे कळू द्या की हे कायदे ठेवीदारांविषयीचे वेगळे आहेत आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसचे कायदे वेगळे आहेत. मी बँकिंग क्षेत्रातला, आर्थिक क्षेत्रातला जवळजवळ नाही म्हटलं तरी आता 45 वर्ष आहे नेता, म्हणून मी हे सारखं 2003 पासून सांगतोय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवीदारांना 100% हे कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. किंबहुना बँक ऑफ कराड नावाची एक बँक 1993 साली जेव्हा लिक्विडेशनमध्ये निघाली तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1 लाख हा प्रीमियम केला. पण त्यांनी हेही केलं की बुडणाऱ्या बँका मोठ्या सहकारी बँकांमध्ये घेण्याची परवानगी दिली, त्यामुळे कुणालाही 1 लाखाचा मुद्दा नाही आला. हा सगळा प्रश्न 2010 नंतर निर्माण झालेला आहे आणि म्हणून 93 ते 2010 हा प्रश्न तीव्र नव्हता. बँक बुडली नाही, कुणीतरी घेतली. सारस्वत बँकेने 10-12 घेतल्या, शामराव विठ्ठलने 7-8 घेतल्या, रुपी बँकेने पण 3-4 घेतल्या होत्या. पण हे सगळं इतिहास झाला. आता 2010 नंतर बँका मरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या आहेत, बँका मारून टाकण्यात येत आहेत आणि 5 लाख देऊन हात मोकळे होत आहेत. माझा मुद्दा असा, हा मुद्दा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावा. 5 लाखाच्या वरचे पैसे कोण घेतं? महाराष्ट्र सरकार घेतं? केंद्र सरकार घेतं? नाही, हे पैसे DICCकडे जातात. इन्शुरन्सचा धंदा करणं हा DICCचा धंदा आहे का बँका वाचवणं हा DICCचा धंदा आहे? हे जाहीरपणे मी सवाल विचारतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं रेग्युलेशन आणि सुपरविजन आणि इन्शुरन्स हप्ता सांभाळणारं DICC यांचं काम बँका वाचवणं आहे. हे बँकांचे इन्शुरन्सचे ठेवीदारांचे हप्ते गोळा करतात आणि 5 लाखाच्या वरचे पैसे ह्यांच्याकडे जातात. हा ठेवीदारावरचा अन्याय नाही आहे. आज त्यांच्याकडे 3 लाख कोटी रुपयाचा प्रीमियम पडून आहे, पण एकही सहकारी बँक ते वाचवत नाही आहेत. आणि म्हणून काही मूलभूत प्रश्नावरती आमचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी, ते असेंब्लीत असेनात किंवा लोकसभेत असेनात, यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि हा प्रश्न काँग्रेस, डावे, उजवे, भाजप सर्वांना हा प्रश्न लागू आहे की तुम्ही या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करा. आणि म्हणून मी निर्मला सीतारामन यांना हा पत्र लिहिलेलं आहे. सर, ठेवीदारांना थोडी एक आनंदाची बातमी होती या अर्बन बँकेमध्ये की सिडकोनी जे पेन बँकेकडे जे जमिनी होत्या त्या हस्तांतरित करून त्यांना पेमेंट करणार होते सिडको, पण स्टे आणल्यामुळे सिडकोही पाठीमागे झाला. नाही, 3 डिसेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये EDने आपला अर्ज मागे घेतला. म्हणजे काय झालं, तो प्रश्न सरकारकडे आला. पण जमिनी विकून तुम्हाला पैसे मिळतील असं कोणी सांगितलं? जमिनी विकून तो जो लिक्विडर किंवा प्रशासक बसलाय ना, तो पैसे वसूल करेल. आता 14 वर्ष गेली आहेत ना, वर्ष 60ची माणसं आता 80च्या पुढे चालली आहेत ना, त्यांनी किती वर्ष थांबावं? अहो, जमीन विकण्याकरता 25-25 वर्ष लागतात. आणि ह्या सगळ्या बेनामी जमिनीतल्या गुंतवणुकी आहेत. कोणीही भ्रमात राहू नये, हे पैसे वसूल होतील, बिलकुल नाही. नंबर 1. नंबर 2, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे लायसन विड्रॉ करणं
असं भारतात 2 बँकाच्या वतीत झालं आहे. एक जिजामाता महिला सहकारी बँक, या बँकेचं नाव मला आठवतं. आणखीन एक बँक आहे, महाराष्ट्रातलेच दोन्ही आहेत, पण त्या दोन्ही बँका आता शिल्लक नाही आहेत. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकदा लायसन विड्रॉ केलं की पुन्हा लायसन देत नाही. म्हणून मी म्हटलं हे पैसे कोणाला जातील, ते DICCला जातील. जमिनी विका, NPA वसूल करा, म्हणजे थकीत कर्ज वसूल करा, थकीत गुंतवणूक वसूल करा. ही जी काही ईडीच्या हातात जी पॉवर होती ना, अहो ते शिशिर धारकर आणि प्रभाकर धारकर आणि त्यांची मंडळी यांनी जमिनी केवळ पेणमध्ये नाही विकत घेतल्या. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि यांची गुंतवणूक दुबई, अबुधाबी, लंडनला पण आहे. ईडीला किंवा आणखीन कोणालाही हे वसूल करायला अजून 15-20 वर्ष लागतील. हीच वस्तुस्थिती आहे. पण तो कायदा वेगळा आहे आणि मी सांगतो तो कायदा वेगळा आहे. ही वसूल करून ठेवीदारांना त्यातून पैसे मिळतील, हा निव्वळ मूर्खपणा, भ्रम नाही, मूर्खपणा आहे. हे कायदेच वेगळे आहेत. म्हणून कायदा काय सांगतो, DICC कडून मिळणारी रक्कम सेक्शन 35 असो किंवा लिक्विडेशन असो, ती RBI आणि DICC हेच तुमचे पैसे देणं लागतं. कारण लायसन देणं आणि लायसन विड्रॉ करणं हे RBIचं काम आहे. आणि मी तर आणखीन 2 पुढे म्हणेन, RBI पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं लायसन विड्रॉ करू शकतं, पण RBI पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कधी 70, 80, 90, 100 वर्षापूर्वी पतपेढी म्हणून स्थापन झाली, त्याचं लायसन त्यांनी दिलेलं नाही आहे. त्यामुळे पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही पतपेढी म्हणून जिवंत राहू शकते, असे कायद्याच्या आधाराने मी बोलू शकतो. तो प्रश्न माझा आता सुप्रीम कोर्टामध्ये CKP बँकेच्या बाबतीत प्रलंबित आहे. हा एकूण पेण अर्बन बँकेतला घोटाळा जो आहे तो किमान 578 कोटी रुपये ह्या जमिनीमध्ये, थकीत आणि बुडीत कर्जामध्ये आहेत, ज्याचा पूर्ण चांगल्या पद्धतीने फॉलोअप पूर्वी जी पेण अर्बन संघर्ष समिती होती त्यांनी खूप चांगला संघर्ष केला, खूप महत्त्वाचा लढा दिला. त्या लढ्यामध्ये एक धैर्यशील पाटील नावाचे शेका पक्षाचे तत्कालीन नेते होते, ते आता भाजपमध्ये खासदार आहेत. संजय केळकर आमचे ठाण्यामधले आमदार होते, ते पूर्वी आमदार नसताना त्यांनी लढा दिला आहे. पेण अर्बनमधल्या नरेन जाधव नावाचे ग्रस्त आहेत. ह्या सर्व लोकांनी एकत्र येऊन हा लढा दिला. परंतु 2012 नंतर 2020पर्यंत, किंबहुना ही केस 2015 नंतर आत्ता 24मध्ये कोर्टात आली, म्हणजे 9 वर्ष कोर्टात केसच येत नाही. याविषयी या संघटनेला आणि या नेत्यांना काही भ्रांत नाही. सरकारने 2020 नंतर झालेले बदल आपण त्याची नोंद घेणं आणि बदल चांगले का वाईट हे बघून पेण अर्बनच्या लोकांना आता किमान 5 लाख रुपये मिळणार. म्हणजे 98.5% लोकांना 1,58,000 पैकी 98.98.5% लोकांना मिळणं म्हणजे जवळजवळ सगळे. हे आपण करू नये का? हे करण्याकरता म्हणून आम्ही बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी म्हणून हस्तक्षेपाचा अर्ज 13 तारखेला टाकतो आणि आमचा अर्ज गेल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपला स्टे विड्रॉ करेल आणि रुपी बँकेला जसे पैसे मिळाले तसे आम्हालासुद्धा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याकरता RBIला एक वेगळं नोटिफिकेशन इश्यू करायला लागेल आणि 90 दिवसात पेण अर्बनच्या सर्व लोकांना पैसे मिळायला मार्ग मोकळा होईल. सर खातेदार किती आहे सर? 1,58,000.